आज आपण ट्रेनशिवाय जीवनाची कल्पनाही करू शकतो का? लोकल ट्रेन, मेट्रो, मोनोरेल, अंडरग्राऊंड मेट्रो, एसी ट्रेन आणि आता बुलेट ट्रेन. पण तुम्हाला माहित आहे का, या सगळ्या प्रगतीची सुरुवात मुंबई ठाण्यापासून नाही तर एका छोट्याशा मालगाडीपासून झाली होती. ती कुठे धावली, का धावली आणि लोक तिला लोखंडी राक्षस का म्हणायचे? नमस्कार मित्रांनो, मी तन्वी आणि आपलं स्वागत आहे कल्लाकार दिन विशेष मध्ये. भाग 357 पावर्ड बाय GoPrad.com. आपण सर्वजण जाणतो की 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान भारताची पहिली प्रवासी रेल्वे धावली. पण त्याआधीच 22 डिसेंबर 1851 रोजी सध्याच्या उत्तराखंड मधील रुडकी येथे भारताची पहिली मालगाडी धावली होती. ही गाडी रुडकी ते पिरानकलिया दरम्यानच्या तात्पुरत्या रेल्वे मार्गावर चालवण्यात आली. त्या काळात गंगा कालव्याचे मोठे बांधकाम सुरू होते. कालव्यासाठी दगड, माती, लोखंडी साहित्य मोठ्या प्रमाणावर लागायचे. हे साहित्य बैलगाड्यांद्वारे नेले जात होते, म्हणून का फारच मंदगतीने चालत होते. तेव्हाच एक धाडसी कल्पना पुढे आली. हे सगळं काम वाफेवर चालणाऱ्या इंजिनने करता येईल का? जेव्हा पहिल्यांदा वाफेवर चालणारे इंजिन सुरू झालं, मोठा आवाज झाला, इंजिन मधून धूर निघू लागला. हे दृश्य पाहून कामगार आणि गावकरी घाबरले. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार चॅनलला नक्की भेट द्या.